नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्टमधून। मिरज पंचायत समितीच्या सभापती काँग्रेसच्या तन्वी कमलेकर या उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललिता शेजूळ यांची निवड करण्यात आली आहे। तन्वी कमलेकर ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वात तरुण सभापती ठरलेल्या आहेत। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापतींची बिनविरोधपणे निवड करण्यात आली। सभापती दीपाली बारसकर तर उपसभापतीपदी वर्षा सानप यांची निवड करण्यात आली आहे। मालेगाव स्थायी समिती सभापतीपदी एजाज बेग यांची बिनविरोधपणे निवड करण्यात आलेली आहे, तर सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास करणार असं आश्वासन एजाज बेग यांनी दिलेलं आहे। राज्यातील सर्वात तरुण सभापती म्हणून परभणीतील 25 वर्षीय मनोज मुंडे यांची निवड करण्यात आली आहे। भाजपकडून गंगाखेड पंचायत समिती सभापतीपदी विराजमान करत तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे। पैठण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची बिनविरोधपणे निवड करण्यात आली। सभापतीपदी वैशाली बोंबले तर उपसभापतीपदी संजय लखाने यांची बिनविरोधपणे निवड करण्यात आली। घरगुती गॅसचा तुटवडा होऊ नये यासाठी प्रयत्न आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केलेली आहे अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कठोर इशारा दिला। अर्थसंकल्पामधील चर्चेला वरिष्ठ सनदी अधिकारी हजर हवाच असं सज्जड दमच त्यांनी दिलेला आहे। वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना राहुल नार्वेकरांनी दम दिलेला आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सध्या सीबीआय आणि सीआयडी मार्फत सुरू आहे, तर या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरात लवकर अंतिम अहवाल सादर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला। लोकभवन इथं शपथविधी सोहळा संपन्न झाला। भाजपच्या नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं। युद्धाच्या काळातही भारत जगातील सर्वात सुरक्षित देश आहे, राऊतांना बन यांनी प्रत्युत्तर दिलं। महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार कटिबद्ध। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांनी केलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने आली। पंचायत समिती सभापती निवडणुकीमध्ये राडा झाला। भाजपने 3 सदस्य पळवल्याचा अंबादास दानवेंनी आरोप केलेला आहे। भाजपकडून जिंतूर पंचायत समिती सभापतीपदी अयोध्या खिस्ते आणि उपसभापतीपदी सोनाली दराडे यांची बिनविरोधपणे निवड करण्यात आली आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।